सर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी जे भटके कुत्रे आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे आणि त्या हल्ल्याच्या प्रमाणात बी वाढ झाली. तर आपल्याकडे जे डॉग बाईटचे केसेस किती येत आहेत आणि गेल्या महिन्याभरामध्ये किती आहेत? सध्या शहरामध्ये शहरामधून कुत्रा चावा असलेल्या रुग्णांची संख्या आपल्याकडे महिन्याला सर्वसाधारणतः 100 ते 150पर्यंत येत आहे. मागच्या महिन्यात 105 रुग्ण झालेले आहेत आणि त्या हिशोबाने सरासरी 5 ते 6 पेशंट रोज येत आहेत आणि या कुत्र्यांच्या चावण्यामध्ये विविध प्रकारच्या गंभीरतेने रुग्ण येतात. त्यांच्यावर उपचार पद्धती कशा पद्धतीने केल्या जातात? आमच्याकडे कुत्रा चावलेला रुग्ण आल्यानंतर त्या कुत्र्याची कुठल्या प्रकारच्या कुत्र्याने चावा घेतलेला आहे, कुत्र्याचा चावा कोणत्या भागावर आहे, कुत्र्याच्या चावण्याची गंभीरता किती प्रमाणावर आहे, याच्याप्रमाणे जे आमचा प्रोटोकॉल असते, पद्धत असते, त्याच्याप्रमाणे त्यांच्यावर इलाज केले जातात. त्याच्यामध्ये कुत्रा चावण्याची लस, तसेच अँटी रॅबिस सिरम किंवा रुग्णाला ॲडमिट करणे वगैरे या कुत्र्या चावण्याच्या गंभीरतेवर अवलंबून असते. डॉक्टर साहेब, काही जे नागरिक असतात काही त्यांना थोडासा काही डॉग बाईट वगैरे किंवा कॅट बाईटचा हे परंतु ते दुर्लक्ष करतात आणि ते रुग्णालयापर्यंत पोहोचत नाही. अशा रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे? नागरिकांना एकच सांगू इच्छितो की कुत्रा जो चावल्यानंतर जो रोग होतो, रॅबिज नावाचा एक अतिगंभीर स्वरूपाचा रोग होतो, त्याच्यावर कसलाही स्वरूपाचा इलाज नाही. रोग झाल्यास मृत्यू निश्चित आहे, परंतु आपल्याकडे जे उपचार उपलब्ध आहे, लसी आहे किंवा अँटीरॅबिस सिरम आहे, त्याच्याने देऊन आपण कुत्रा चावल्यानंतर रोग होणार नाही याची पूर्ण त्याच्यामध्ये काळजी घेतली जाते. तरी माझ्या सर्व नागरिकांना एकच आव्हान आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुत्रा चावल्यानंतर आपण जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये संपर्क साधावा, त्यांच्याकडून व्यवस्थित इलाज करून घेणे, तसेच वॅक्सिन किंवा ती ट्रीटमेंट पूर्ण करणे. कोणीही याच्याकडे दुर्लक्ष करू नये, कारण जर रोग झाल्यास त्याच्यावर काही इलाज नाही, मृत्यू निश्चितच आहे.